आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय, चोर कधीही धनवान होत नाही। कबीर परमेश्वरजी त्यांच्या विधानानुसार एका नगराच्या बाहेर जंगलात आश्रम बनवून राहत होते। काही दिवस आश्रमात राहायचे, सत्संग करायचे, नंतर भ्रमण करायला जायचे। त्यांचा एक जाट शेतकरी शिष्य होता, जो काही महिन्यांपूर्वीच शिष्य झाला होता। शेतकरी गरीब होता, त्याच्याजवळ एक बैल होता। त्याच्या मदतीनेच दुसऱ्या शेतकऱ्यासोबत मिळून मिसळून शेती करत होता। 2 दिवस दुसऱ्याचा बैल स्वतः घेऊन दोन्ही बैलांकडून नांगर फिरवत असे। मग 2 दिवस दुसरा शेतकरी त्याचा बैल घेऊन आपल्या बैलासोबत जोडून नांगर चालवायचा। शेतकरी आपल्या कच्च्या घराच्या अंगणात बैल बांधत असे। एका रात्री चोराने त्या शेतकऱ्याचा बैल चोरला। शेतकऱ्याने पाहिले की बैल चोरी झाला आहे, तर सकाळी तो आश्रमात गेला। गुरुदेवजींना आपले दुःख सांगितले। गुरुदेवजी म्हणाले की बेटा, परमात्म्यावर विश्वास ठेव, दान धर्म भक्ती करत राहा, तुला परमात्मा 2 बैल देईल। जो चोरून घेऊन गेला आहे तो पापाचा भागी बनला आहे। परमेश्वराच्या कृपेने पाऊस उत्तम झाला। शेतकरी भक्ताचे पीक चौपट झाले। भक्त शेतकऱ्याने 2 बैल विकत घेतले आणि त्यांना उत्तम खुराक दिला। बैल सांडासारखे ताकदवान झाले। गावात त्याच्या बैलांची चर्चा व्हायची। 1 वर्षानंतर तो चोर त्याच भागात चोरी करावयास आला। कुठे डाव लागला नाही। त्याने विचार केला की ज्याचा बैल चोरला होता त्याच्याच घरी बघूया, होऊ शकते नवीन बैल घेतलेला असेल। पाहतो तर 2 बैल सांडांसारखे बांधलेले होते। चोराने दोन्ही चोरले। शेतकरी उठला तर बैल चोरीला गेले होते। गुरुजींना सांगितले तर गुरुजी म्हणाले की बेटा, तुझ्या घरी 4 बैल देईल भगवान। चोर कधी शेठ नाही होऊ शकत। पापच पाप जमा करत आहे, दया परमात्म्याची, आशीर्वाद गुरुदेवांचा। पावसाने शेतकऱ्यांची चंगळ केली। फक्त शेतकऱ्याकडे पुरेशी जमीन होती, परंतु पावसाच्या अभावी तो शेती थोड्याच भागात करायचा। पाऊस चांगला झाला। 2 बैल विकत घेतले आणि 2 बैल कर्जावर घेतले। शेती जास्त जमिनीत केली। 1 नोकर नांगर चालवणारा ठेवला। एका वर्षात सगळे कर्ज उतरले। बैल 4 झाले। सांडासारखे मोठे मोठे, तगडे तगडे। घर सुद्धा पक्के बनवले। चोर 2 वर्षानंतर तिथे गेला आणि सर्वप्रथम त्याच शेतकऱ्याची परिस्थिती पाहायला गेला। चोराने पाहिले की 4 सांडांसारखे बैल बसले होते आणि चोराच्या जवळ फक्त 2 दिवसांचीच कणीक शिल्लक होती। अधिकच गरीब झाला होता। चोराने शेतकऱ्याला रात्री झोपेतून उठवले तर शेतकऱ्याने विचारले, कोण आहे तुम्ही? चोर म्हणाला की मी चोर आहे, ज्याने तुझे 3 बैल चोरले होते। शेतकरी म्हणाला, भाऊ, माझी झोप खराब करू नको, तू आपले काम कर, परमात्मा आपले करत आहे, मला झोपू दे। चोराने पाय पकडले आणि म्हणाला, हे देवता, माझ्याकडून आता चोरी होत नाही। एक गोष्ट सांग, तुझा चोर तुझ्या समोर उभा आहे, तू पकडतही नाही। हे भाऊ, तुझा 1 बैल मी चोरला। पुढल्या वर्षी तुझ्या घरी 2 सांडासारखे बैल बांधले होते, ते दोन्ही बैल देखील मी चोरून नेले। आज 2 वर्षांनंतर तुझ्या अंगणात 4 सांडांसारखे बैल बांधलेले आहेत। माझा तर सर्वनाश झाला आहे। मुले देखील भुकेली असतात। मला मार नाही तर सोड। मला तुझ्या विकासाचे रहस्य सांग। मी पण जाट शेतकरी आहे, जमीन पण आहे, कमालीची निर्धनता आहे। भक्त शेतकऱ्याने त्याला सांगितले की तुम्ही स्नान करा, जेवण करा। चोराने तसेच केले। मग भक्त त्या चोराला घेऊन आश्रमात गेला। गुरुदेवांना सर्व घटना कथन केली। गुरुदेवांनी चोराला समजावले। 7-8 दिवस भक्त शेतकऱ्याने आपल्या घरी ठेवून घेतले आणि रोज गुरुजींना भेटवून सत्संग ऐकवला। चोराने दीक्षा घेतली। गुरुजी म्हणाले की भक्त बेटा, नवीन भक्ताला 1 बैल उधार दे, शेती करेल आणि तुझे पैसे परत करेल। भक्त म्हणाला, गुरुजी ठीक आहे।
भक्त शेतकऱ्याने नवीन भक्ताला एक बैल दिला. नवीन भक्त प्रत्येक महिन्याला सत्संगात येत असे. संपूर्ण कुटुंबाला नामदीक्षा देववली. 2 वर्षात आर्थिक स्थिती उत्तम झाली. 1 बैल आणि 3 आधीच्या म्हणजे चोरलेल्या बैलांचे रुपये घेऊन चोर भक्त त्या शेतकरी भक्ताच्या घरी गेला. त्याची मुलेही सोबत होती. शेतकरी भक्ताकडे सगळे पैसे देऊन चोर भक्त म्हणाला की मला क्षमा करा, तुमचे उपकार माझ्या 7 पिढ्या सुद्धा फेडू शकणार नाहीत. जुना भक्त म्हणाला, अरे दादा, ही सर्व गुरुदेवजी यांची कृपा आहे. त्यांचे शब्द फळले आहेत. तुम्ही हे सर्व रुपये गुरुजींना दान रूपात द्या. मला तर त्यांनी आधीच कितीतर पट बैलांची किंमत दिली होती, माझ्या कामाची नाही. दोघेही भक्त गुरुजीकडे गेले आणि सर्व दान रक्कम त्यांच्या चरणी ठेवली. गुरुजींनी भोजन प्रसादात लावली, सत्संग केला. अशा प्रकारे चोरीचे धन मोरीत जाते. भक्ताची उत्तरोत्तर प्रगतीच होते. संस्कार संसर्गजन्य रोगासारखे पसरतात. चांगले आणि वाईट संस्कार सांसर्गिक रोगासारखे पसरतात. जसे भक्ताच्या हातून पेरल्या गेलेल्या बी मध्ये देखील भक्तीचे संस्कार प्रवेशित होत असतात. जो ते अन्न सेवन करतो त्यामध्ये सुद्धा भक्तीची प्रेरणा असते. एखादा व्यसन करणारा तसेच कोणत्याही अन्य प्रकारच्या विचारांचे मनात मंथन करीत नांगर चालवणाऱ्याकडून बीजाची पेरणी केली तर त्या बीजातही त्याचे विचार प्रवेश करतात, जे ते अन्न खाणाऱ्याला प्रभावित करतात. उदाहरण, एका भगिनीने गुरु दीक्षा घेतलेली होती. तिच्या घरी गुरुजी आले आणि त्यांच्यासोबत एक शिष्यही होता. त्या भगिनीची बहीण सुद्धा काही निमित्ताने त्याच दिवशी आली. त्यांचा जावई वारला होता. मुलीला लहान लहान मुले होती. ती खूप काळजीत होती. अधूनमधून विचार येत होते की मुलीची उपजीविका कशी चालेल. मुलगी तर उद्ध्वस्त झाली. लहान मोठे दीर तर कोणी कोणाचे नसतात. मुलांना कोण सांभाळणार. अरे देवा, हे काय झाले. कोणत्या जन्माचे पाप आडवे आले. दीक्षा घेतलेली बहीण जेवण बनवू लागली तर तिची बहीण तिला मदत करू लागली. जास्त जेवण त्या बहिणीने बनवले जिचा जावई वारला होता. संत आणि भक्त जेवण करून झोपले. सकाळी उठल्यावर भक्त गुरुदेवजी यांना म्हणाला, गुरुदेव, काल रात्री झोपेत मन अतिशय दुःखी होते. जसे माझे जावई वारले, मुलीला लहान लहान मुले आहेत. त्यांची चिंता खूप सतावत राहिली. त्यांचे काय होणार. त्यांचा निर्वाह कसा होईल. गुरुजींनी आपल्या शिष्याला विचारले, मुली, रात्रीचे जेवण कोणी बनवले होते. तिने उत्तर दिले की माझी लहान बहीण आलेली आहे, तिने बनवले होते. संतजी यांनी विचारले की त्यांना काही समस्या आहे का. शिष्याने उत्तर दिले की गुरुदेव, समस्या तर अनेक आहेत. मुलीला लहान लहान मुले आहेत. जावयाचा मृत्यू झालेला आहे. पूर्ण दिवस माझी बहीण याच चिंतेत असते. दिवसातून कितीतरी वेळा म्हणत असते की माझ्या मुलीचे कसे होईल, कशी मुलांचे पालन करेल. गुरुजींनी शिष्याला सांगितले की त्या मुलीचे विचार अन्नात शिरले आणि खाणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला. मलाही रात्रभर हाच त्रास झाला. त्याचप्रमाणे जर भक्ती, नामस्मरण, आरती किंवा संतांच्या वाणीचे मनन करता करता भोजन तयार केले तर खाणाऱ्या व्यक्तीमध्ये ते उत्तम संस्कार, चांगली प्रेरणा निर्माण करतात. भक्तीची आवड वाढते. कोणी शेतकरी पेरणी करताना गाणी रागिणी गात बी पेरतो किंवा जेवण बनवणारे गाणी रागिणी गात जेवण बनवले तर त्या अन्नात तसेच संस्कार प्रवेशित होतात. ते खाणाऱ्याचा स्वभाव देखील त्याच प्रकारे चूक करण्यासाठी प्रेरित होतो, ज्याचा परिणाम सध्याच्या काळात म्हणजे 1997च्या सुमारास दिसून येत आहे. चांगुलपणामध्ये कमी, वाईटपणामध्ये अधिक संख्येमध्ये मानव लागलेला आहे. जर संतांची वाणी, पाठ, आरती, नामस्मरण करणाऱ्यांची संख्या वाढली तर वातावरण भक्तिमय होईल. प्रत्येक व्यक्तीच्या मनात भक्तासारखे भाव जागृत होतील. असे वातावरण निर्माण होण्यासाठी घरोघरी आरती, रमैनी आणि नित्य नियम झाले पाहिजेत. गुरुकडून दीक्षा घेऊन नामस्मरण केले पाहिजे, जेणेकरून
वातावरण भक्ती विचारांच्या तत्वांनी अधिक भरेल आणि वाईट संस्कारांचे विचार नाहीसे होतील. भक्ती संस्कारांना ऑक्सिजन आणि वाईट विचारांना कार्बन डायऑक्साईड समजा. ऑक्सिजन रूपी भक्ती संस्काराचे सिलेंडर उघडावे लागतील, म्हणजेच सद्ग्रंथ साहिबचे पाठावर पाठ करावे लागतील. तसेच 3 वेळाच्या संध्या म्हणजे नित्यकर्म कराव्या लागतील. नामस्मरण करावे लागेल. भक्ती करणाऱ्यांची संख्या वाढली तर भक्तीचे विचारही पृथ्वीवर अधिक पसरतील, ज्यामुळे प्रत्येकाच्या मनात शांतीची भावना निर्माण होईल. सत्संग करण्यासाठी कोणाच्या घरी जात असायचो तर पहिल्या दिवशी आमचंही मन अस्वस्थ व्हायचं. मग प्रत्येक भक्त आपापले सकाळचे नित्य नियम रमैनी, सायंकाळची आरती आणि नामस्मरण करायचे. मग सत्संग ऐकवायचो तेव्हा त्या घरातून वाईट विचार म्हणजे कुसंस्कार निघून जायचे. सुसंस्कार जास्त प्रमाणात झाल्यामुळे मन शांत व्हायचे. जेव्हा आम्ही सत्संग किंवा पाठ करून पुढच्या गावी जायला निघायचो तेव्हा पूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू येत. त्यांना संत व भक्तांच्या संगतीत खूप शांती लाभत होती. त्या संस्कारांचा परिणाम अनेक महिने राहायचा. जर कुटुंबातील सदस्यांनी नामदीक्षा घेऊन दररोजच्या 3 संध्या व नामस्मरण सुरू केले तर ती शांतता कायम राहते. जो बिडी हुक्का यामध्ये तंबाखू ओढतो आणि तो बियाणे पेरत असेल तर त्या अन्नामध्ये देखील तंबाखूची वासना म्हणजे सूक्ष्म तत्व प्रवेश करते. ते अन्न खाणाऱ्यांना देखील तंबाखू सेवन करण्याची प्रेरणा होते. त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढू लागले आहे. जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत वडील, काका, तात्या, आजोबा यांच्या भीतीने तंबाखू सेवन करत नाहीत, परंतु युवक होताच ते संस्कार प्रबळ होतात आणि व्यसनाची सवय शीघ्र जडते. माझा उद्देश आहे की मानव समाजातून व्यसन व अन्य सर्व वाईट सवयी मुळापासून नष्ट करून पृथ्वीवर स्वर्ग बनवावा. परमात्मा कबीरजी यांचे वचन साकार झालेले मला पाहायचे आहे. त्यांच्याच प्रेरणेने व शक्तीने हे बहुमोल कार्य यशस्वी होऊ शकेल. हा दास आणि माझे अनुयायी या मिशनच्या यशस्वीतेसाठी खऱ्या हेतूने प्रयत्नशील आहोत. यशाची पूर्ण आशा आहे.